तर मित्रांनो, चला आपण करूया Oppo Reno15 Pro Mini वर्सेस V70 Elite कंपॅरिझन. तर सगळ्यात आधी पाहूया आपण डिझाईन. तर डिझाईन मध्ये Oppo Reno15 Pro मध्ये मिळतो तुम्हाला 6.32 इंचेसचा कॉम्पॅक्ट साइज डिझाईन, जो की लाईट वेट आहे आणि पॉकेट फ्रेंडली आहे आणि खूप प्रीमियम आहे. आणि तेच Vivo V70 Elite मध्ये तुम्हाला लार्ज साइज डिझाईन मिळतो. तर आता चला पाहूया कॅमेरा. Reno मध्ये मिळतो तुम्हाला फर्स्ट फ्लॅगशिप ग्रेड 200 मेगापिक्सल मेन कॅमेरा आणि तेच Vivo मध्ये मिळतो तुम्हाला 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा. मेगापिक्सल म्हणजे फक्त नंबर नाहीये, तर फरक तुम्हाला त्यावेळी कळतो ज्यावेळी तुम्ही क्लिक करून एखाद्या फोटोला पिन झूम करताय. Reno मध्ये तुम्हाला जास्त डिटेलिंग सोबतच नॅचरल स्किन टोन तसंच रिअलिस्टिक बॅकग्राऊंड कलर्स आणि हाय रेझोल्युशनचा फायदा मिळतो. जर तुम्ही Reno मधून पोस्टर साइज प्रिंट काढताय तर तुम्हाला क्वालिटी आणि डिटेलिंग शार्पनेस खूप चांगले भेटेल, बट Vivo मध्ये थोडंसं आर्टिफिशियल वाटेल. Reno येतो बेस्ट इन क्लास 3.5x ऑप्टिकल झूम सोबत आणि Vivo येतो 3x ऑप्टिकल झूम सोबत. दिवस असो किंवा रात्र, Renoचा पोर्ट्रेट मोड खूप रिफाईन्ड आणि DSLR लाईक डेप्थ देतो. लाईट आणि शॅडो खूप चांगल्या पद्धतीने बॅलेन्स आहे आणि तेच Vivo मध्ये तुम्ही पाहताय तर लाईट थोडीशी फ्लॅट आहे आणि बॅकग्राऊंडला DSLR डेप्थ थोडंसं कमी आहे. Reno येतो क्लास एक्सक्लुझिव्ह 120x टेलिस्कोपिक झूम सोबत आणि Vivo येतो 100x टेलिस्कोपिक झूम सोबत. फुलाचा फोटो असू दे किंवा टेक्स्ट हायलाइट करणारा फोटो असू दे, Reno मध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल सोबत प्रॅक्टिकल यूज करता येईल असे फोटो येतात. जर व्हिडिओ आणि ब्लॉगिंग साठी बघितलं तर दोन्ही फोन मध्ये तुम्हाला भेटतात 4K 60 FPS, पण Reno मध्ये मिळतो तुम्हाला 4K 60 FPS विथ ऑल लेन्सेस सपोर्ट आणि ते पण अल्ट्रा HD आणि HDR सोबत. कलर आणि डायनामिक रेंज मध्ये Reno तुम्हाला जास्त डिटेलिंग आणि जास्त कलर देतो आणि तसंच 18x पर्यंत तुम्हाला झूम देतो आणि Vivo मध्ये मिळतो फक्त 15x पर्यंतचा झूम. Reno मध्ये ब्लॉगर साठी एक खूप चांगला ऑप्शन येतो. व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑन असताना कॅमेरा स्विच करू शकताय स्मूथली, बट Vivo मध्ये असा कोणताही ऑप्शन येत नाही. सेल्फी लवर साठी Reno मध्ये भेटतो तुम्हाला वाइडेस्ट फ्रंट कॅमेरा, ज्यामध्ये अल्ट्रा वाईड लेन्स मिळते 100 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू सोबत. Vivo मध्ये येते 92 डिग्री. जर तुम्ही फिरायला गेला, तुमची फॅमिली खूप मोठी आहे, तुमचे फ्रेंड्स खूप जास्त आहेत, तर Reno मध्ये तुम्ही सगळ्यांना एका फ्रेम मध्ये कॅप्चर करू शकता, पण Vivo मध्ये तुम्हाला मागे पुढे करून ऍडजस्ट करावे लागणार. परफॉर्मन्स आणि स्टॅबिलिटी मध्ये Oppo मध्ये भेटतो तुम्हाला MediaTek Dimensity 8450 चा प्रोसेसर आणि Vivo मध्ये येतो Qualcomm Snapdragon 8s Gen 3 चा प्रोसेसर. हेवी गेमिंग आणि हेवी मल्टीटास्किंग मध्ये Reno मध्ये तुम्हाला जास्त स्टेबल फील होईल. तर आता चला पाहूया AnTuTu स्कोर. तर Reno मध्ये तुम्हाला भेटतो 20 लाख प्लसचा AnTuTu स्कोर आणि तसंच Vivo मध्ये भेटतो तुम्हाला 17 लाख प्लसचा AnTuTu स्कोर. बॅटरी ड्रेन टेस्ट मध्ये ओप्पोची बॅटरी 8% ड्रॉप झाली, तर Vivoची बॅटरी 11% ड्रॉप झाली. चला तर पाहूया AI चे फीचर. तर Reno मध्ये तुम्हाला मिळतात इंडस्ट्री एक्सक्लुझिव्ह पॉपआउट आणि AI पोर्ट्रेट ग्लो सारखे युजफुल टूल्स आणि Vivo मध्ये फक्त नावासाठी AI चे फीचर दिलेले आहेत. त्याच्यापेक्षा चांगले फोटोज आपण थर्ड पार्टी ऍप मध्ये एडिट करू शकतो. जर ओव्हरऑल पाहिला तर डिझाईन पासून ते कॅमेरा तसेच AI फीचर तसेच परफॉर्मन्स प्रत्येक